सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आहे। कोकणातील सर्व जिल्ह्यांमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीसाठी कोकणातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, आमदार आणि खासदार हजर होते। जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे आणि तिथे मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे, मात्र कटुता येणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। कोकणातील सर्व जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक झालेली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत। ऋतिक, कालच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागामधील पदाधिकाऱ्यांना दिलेत? नक्कीच आपण बघतोय की आता अवघ्या 10 दिवसांवरती दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल जे आहे ते वाजणार आहे। त्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते आपल्या मॅरेथॉन बैठका घ्यायला सुरुवात झालेली आहे। अशाच अनुषंगानं काल भाजपची देखील कोकण विभागातील बैठक पार पडलेली आहे। कोकणातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही बैठक जी आहे ती काल पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण विधान जे आहे ते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत स्थानिक राजकारण जे असतं ते वेगळं असतं आणि स्थानिक राजकारणामध्ये आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याचे सर्व जे अधिकार आहेत, निवडणुका या स्वबळावर घ्यायच्या की महायुतीत लढायच्या, हे जे सर्व अधिकार आहेत ते भाजपच्या जिल्हाध्यक्षांना दिलेले आहेत। जिथे जिथे सहसा महायुती म्हणूनच आपण लढायचं आहे, मात्र जिथे शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्व लढती जी आहे त्या जिल्हाध्यक्षांच्या मनावरती आहे, ते ठरवतील की कशा पद्धतीने या ठिकाणी लढती असतील। तसेच ह्या लढती होत असताना जो मित्रपक्ष आहे महायुतीतील राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यावरती टीका मात्र करणं टाळायचं आहे। जितकं सहकार्याने ही निवडणूक लढवली जाईल तितक्या सहकार्याने लढायची आहे, तसेच मित्रपक्ष दुखावणार नाही याची काळजी देखील घेण्याचं हे महत्त्वाचं जे विधान आहे, महत्त्वाच्या ज्या सूचना आहे त्या देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीमध्ये दिल्या असल्याची माहिती मिळते। बरोबर आहे ऋतिक, विभागनिहाय आढावा घेतला जातोय आणि त्या अनुषंगानं आता देवेंद्र फडणवीस यांनी हा कानमंत्र दिलेला आहे सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान कालच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे, उत्साह आहे। युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे। काही ठिकाणी शक्य देखील होणार नाही, त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू, पण कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा प्रकारचेही आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे ते आमचे जे युनिट्स आहेत ते चर्चा करतायत, युती ठरवतायत, काही ठिकाणी ती होते देखील आहे। त्यामुळे तो निर्णय आता खालच्या स्तरावर हा योग्य पद्धतीनं होईल असा मला विश्वास आहे।